आज आपण 1 किलोच्या प्रमाणात काळं तिखट कसं बनवायचं ते आज पाहणार आहोत। 4 प्रकारच्या मिरच्या वापरून साहित्य लागणार आहे आता आपण पुढे पाहूया। काळा तिखट मसाला बनवण्यासाठी आपण इथे 4 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर ही अर्धा किलो लवंगी मिरची आणि ही पटना मिरची आहे पाव किलो आणि काश्मीरी मिरची आणि शंकेश्वरी मिरची दोन्ही मिळून पाव किलो आहेत। तर यानी कलर येतो आणि चव पण येते शंकेश्वरी मिरचीने आणि काश्मीरी मिरचीने चांगला कलर येतो आणि पटना मिरची पण चवीला असते, थोडीशी तिखट असते नॉर्मल। तर आता आपण गरम मसाले काय काय घेतले ते पाहूया। तर गरम मसाले अशा प्रमाणे आहे बघा। गरम मसाले बघा, पहिले आहे तमालपत्र 10 ग्रॅम, हळकुंड 50 ग्रॅम, दगडफूल 10 ग्रॅम, चक्री फूल 10 ग्रॅम, सफेद तीळ 50 ग्रॅम, काळी मिरी 10 ग्रॅम, 2 हिंगाचे खडे 10 ग्रॅम येते, 1 जायफळ, जायपत्री 10 ग्रॅम, रामपत्री लाल फूल म्हणजे ते 10 ग्रॅम आणि काळी वेलची मसाला वेलची ती मोठी ती 10 ग्रॅम, हिरवी मिरची 10 ग्रॅम, नाकेश्वर 10 ग्रॅम, सुंठ 25 ग्रॅम आणि मोहरी 25 ग्रॅम, दालचिनी 10 ग्रॅम, त्रिफळा 10 ग्रॅम, लवंगा 10 ग्रॅम, शहाजिरे 10 ग्रॅम, खसखस 10 ग्रॅम। मी ते कांदा घेतलेला आहे 1 किलो कापून सुकून घेतलेला आहे आणि पाव किलो खोबरं घेतलेलं आहे, 200 ग्रॅम धणे घेतलेले आहे। आता हे सर्व साहित्य आपण भाजून घ्यायचे आणि यासाठी पाव किलो मीठ लागणार आहे। ते सर्व मसाले ना भाजून घेऊया। याच्यासाठी मीठ लागणार आहे पाव किलो आणि तेल पाव किलो। आता आपण गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे। तर 1 चमचा तेल घालायचं आणि धणे भाजून घ्यायचे। तर धणे भाजून घ्यायचे। तर धणे भाजताना ना गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे। अशाच पद्धतीने सर्व मसाले भाजून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवायचे। आता मी तमालपत्र भाजून घेते। थोडं थोडं तेल सोडायचं साईडने म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं। जास्त तेल वापरायचं नाही, तेल थोडंच वापरायचं म्हणजे मसाला आपला व्यवस्थित होतो आणि कुटलं पण जातं व्यवस्थित। किंवा दळून आणायचं, तुम्ही दळून पण आणू शकता, कुटून पण आणू शकता डंकावरून। तर पानं आता आपली भाजलेली आहे, ती काढून घेते। तर हिरवी वेलची टाकते भाजायला। आणि काळी वेलची मसाला वेलची,
मग दोन्ही वेलची चांगले भाजलेले आपले. आता ते दगड फुल भाजून घेते. तेल सोडायचे थोडं थोडं. हे चक्री फूल, नाकेश्वर, मिरी आणि त्रिफळा एकत्र भाजून घेते. थोडं थोडं तेल सोडायचं भाजायला. हे शहाजिरे, आणि खसखस याच्यामध्येच टाकत आहे मी भाजायला. मोहरी, तर दालचिनीचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे पटकन भाजले जाते. आणि हळकुंड ते पण फोडून घ्यायचं. सुंठ फोडून घ्यायची. हिंगाचे पण तुकडे करायचे. जायपत्री आणि लाल फूल, मोहरी चांगली तडतडायला लागली की काढून घ्यायची. तेल सोडायचं थोडं भाजण्यासाठी. लवंग, आणि हे सफेद तीळ.
दालचिनी टाकली भाजायला. थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये पण. तर मी ते जायफळ घेतलेले भाजून. आता हळकुंड टाकलेले आहे तेलामध्ये. 1 चमचा तेल टाकलेले आहे. हळकुंडाला जरा वेळ लागतो भाजण्यासाठी. ह्याच्यात मी आता हिंग टाकून घेते ह्याच तेलामध्ये. आता सुंठ टाकून घ्यायचे. आता खोबरं भाजून घ्यायचं. तर असं आपलं खोबरं भाजून झालेलं आहे बघा. तर खोबरं असं आपलं भाजून झालं आहे बघा. असं भाजून घ्यायचं. आता भाजायचे कांदा. कांदा मी चांगला सुकून घेतलेला आहे बघा. त्या कांद्याला भरपूर तेल लागतं. हे बघा कांदा आपला अशा प्रकारे भाजून झालेला आहे. गोल्डन कलरवरती कुरकुरीत आवाज येतोय बघा. आता आपण मिरची भाजून घेणार आहे. थोडी थोडी करून सगळी मिरची भाजायची आहे. जवळजवळ 1 किलोचं प्रमाण आहे मिरचीचं. तर अशाच प्रकारे मी बाकीच्या मिरच्या आता भाजून घेणार आहे. असा आपला काळा लाल तिखट मसाला तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.